नमस्कार. आज आपण आयुर्वेदामधील अभ्यंग प्रक्रिया म्हणजे नेमकी काय त्याची सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आयुर्वेदानुसार अभ्यंग म्हणजे शरीराच्या बाह्य भागावरील त्वचेवरती हळुवारपणे तेल जिरवण्याची प्रक्रिया, ती म्हणजे अभ्यंग. ही अभ्यंगाची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या आहे. अभ्यंगाला काही पर्यायवाची शब्दप्रयोग केलेले आढळतात, जसे की मसाज करणे, अंग रगडणे, चंपी करणे, मालिश करणे असे शब्दप्रयोग अभ्यंगासाठी वापरले जातात. परंतु आयुर्वेदाला अभिप्रेत असलेला अभ्यंग तो म्हणजे हळुवारपणे हलक्या हलक्या हाताने सबंध शरीरामध्ये तेल जिरवणे असा होतो. ज्या प्रक्रियेमध्ये शरीरावरती विशिष्ट ठिकाणी दाब देऊन किंवा अंग रगडून तेल जिरवले जाते त्याला मर्दन असे म्हणतात. अभ्यंगाचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. शिरोअभ्यंग म्हणजे डोक्यामध्ये तेल जिरवणे. पादाभ्यंग म्हणजे दोन्ही तळपायांमध्ये आयुर्वेदिक तेल जिरवणे. नस्य म्हणजे नाकामध्ये तेल सोडण्याची प्रक्रिया. कर्णपुरण याचा अर्थ कानामध्ये आयुर्वेदिक तेल सोडण्याची प्रक्रिया. तर असे वेगवेगळे अभ्यंगाचे प्रकार आहेत. अभ्यंग केल्याने कोणकोणते फायदे होतात हे अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये जाणून घ्यायचे असेल तर फक्त ही त्रिसूत्री तुम्ही लक्षात घ्यायला हवी. त्रिसूत्री कोणती? सुंदर, सुदृढ आणि सुकुमार. म्हणजे आयुर्वेदाला अभिप्रेत असलेला अभ्यंग केल्याने तुमचे शरीर हे सुंदर होते. दुसरे, तुमचे शरीर आणि मन हे सुदृढ होते आणि तुम्ही सुकुमार होता. सुकुमार याचा अर्थ तुम्ही चिरतरुण राहता. आता हे 3 फायदे अभ्यंग केल्यामुळे लाभत असतात. आचार्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये असे वर्णन केलेले आहे. मातीच्या मडक्याला किंवा चामड्याला तेल जिरवल्यामुळे ते जसे सुदृढ होते किंवा आघात सहन करण्यासारखे होते, तसेच माणसाच्या शरीराला जर नित्य अभ्यंग केले, अभ्यंगम नित्यम आचरेत असे अभ्यंगाचे वर्णन आलेले आहे. म्हणजे जो मनुष्य नित्य म्हणजे अगदी दररोज अभ्यंग करतो किंवा शरीराला तेल लावतो त्याला हे 3ही प्रकारचे फायदे होत असतात. आयुर्वेदानुसार हे फायदे कशा प्रकारे होतात ते आता माहीत करून घेऊयात. आपली त्वचा ही आयुर्वेदानुसार वाताचे स्थान आहे. म्हणजे सबंध शरीरात वात हा असतो आणि वाताचे मुख्य कार्य म्हणजे लहानपण हे कफाचे असते, मध्यम वय आणि हे पित्ताचे असते आणि उतार वय हे वाताचे असते. तर शरीरामध्ये वात वाढायला सुरुवात झाली की समजायचे की म्हातारपण यायला लागलेले आहे. परंतु नित्य अभ्यंग केल्यामुळे त्या वाताचे शमन होते किंवा तो वात कमी होतो आणि म्हातारपण हे लांबते. अभ्यंग केल्यामुळे मांसपेशी किंवा सांधे आणि हाडे ही मजबूत होतात आणि कोणताही आघात झाला किंवा ॲक्सिडेंट झाला किंवा पडला तर हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूपच कमी होते. बऱ्याचदा आपण ऐकतो की तुमची हाडे इतकी मजबूत आहेत की अगदी तुम्ही पडलात तरी त्यांना काही होत नाही. तर याचा अर्थ तुमची हाडे, तुमचे अस्थी, तुमचे सांधे आणि तुमचे मसल्स हे सुदृढ करण्याचे कार्य हे अभ्यंग केल्यामुळे होत असते. दुसरा प्रकार तो म्हणजे अभ्यंग केल्यामुळे तुम्ही सुंदर होता. याचा अर्थ तुमच्या त्वचाची चकाकी सुधारते, तुमच्या केसांचा पोत सुधारतो, तुमच्या चेहऱ्यावरील अंगावरील सुरकुत्या कमी होऊ लागतात. वातामुळे जी त्वचा काळवंडलेली असते किंवा निस्तेज झालेली असते त्या त्वचेला पुन्हा तेज प्राप्त होऊ लागते आणि तुम्ही सुंदर दिसू लागता. आणि तिसरा प्रकार तो म्हणजे सुकुमार. आता त्वचेवरची सुरकुत्या कमी झाल्यात किंवा हाडे मजबूत झाली, सांधे मजबूत झाले तर तुम्ही निश्चितपणे
सुकुमार होण्यास मदत होऊ शकते. अभ्यंग हा कशा प्रकारे करावा, तर तो हृदयाच्या दिशेने हळुवारपणे अभ्यंग करावयास हवा असे आयुर्वेदशास्त्र सांगते. हाताला आणि पायाला हृदयाच्या दिशेने मसाज करावा. नाभीच्या ठिकाणी गोलाकार आकाराने तेल जिरवावे. तसेच प्रत्येक सांध्यामध्ये हळूवार गोल गोल हात फिरवून ते तेल जिरवावे. असे केल्यामुळे अभ्यंगाचे सर्व फायदे तुम्हाला मिळू शकतात. अभ्यंगासाठी कोणकोणती तेले वापरावीत, तर आयुर्वेदानुसार 3 प्रकारच्या प्रकृती असतात. पहिली वात प्रकृती, दुसरी पित्त प्रकृती आणि तिसरी कफ प्रकृती. तर याच्यामधील अभ्यंगाची सगळ्यात जास्ती आवश्यकता ही वात प्रकृती असणाऱ्या मनुष्यास असते, कारण त्याची त्वचा ही रुक्ष असते, हाडे ठिसूळ असतात, त्यांचे आयुर्मान हे कमी असते. तर वात प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना तिळाचे तेल हे अभ्यंगासाठी अत्यंत उपयोगी ठरते. तसेच आयुर्वेदामधील बला अश्वगंधादी तेल हे देखील वात प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी अभ्यंगासाठी वापरणे हे संयुक्तिक ठरू शकते. पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी खोबरेल तेल, कारण खोबऱ्याचे तेल हे गुणधर्माने थंड असते, तर असे खोबरेल तेल अभ्यंगासाठी वापरले असता त्याचा फायदा हा पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना मिळू शकतो. तिसरी प्रकृती ती म्हणजे कफ प्रकृती. आता कफ प्रकृती ही ऑलरेडी स्निग्ध असल्यामुळे त्यांना अभ्यंग करण्याऐवजी आयुर्वेदामधील उद्वर्तन म्हणजे बेसनाचे पीठ किंवा मसुराचे पीठ, त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण किंवा हळद, मुस्ता, अनंतमूळ, मंजिष्ठा याच्यासारखी औषधे एकत्र करून किंवा चूर्ण एकत्र करून त्याची उलट्या डिरेक्शन म्हणजे प्रतिलोम गतीने हे कोरडी चूर्णे अंगाला चोळल्यामुळे शरीरामधील कफ झाडायला सुरुवात होते किंवा मेद झाडायला सुरुवात होते. बऱ्याच व्यक्तींना आमवातासारखी संप्राप्ती असते, म्हणजे आमवाताचा त्रास असतो. अशा वेळेला ऑलरेडी आम हा शरीरामध्ये असल्याने स्नेहन अशा व्यक्तींना किंवा अभ्यंग अशा व्यक्तींनी करू नये. ज्या व्यक्तींना अजीर्णाचे त्रास आहेत, जी व्यक्ती बरेच दिवसांपासून आजारी आहे, जी व्यक्ती गर्भिणी आहे, जी व्यक्ती रजस्वला आहे, म्हणजे ज्या व्यक्तीची पाळी किंवा माता भगिनींची पाळी चालू आहे, अशा वेळेस अभ्यंग आयुर्वेदामध्ये निषिद्ध सांगितलेला आहे. तर तुम्हालाही त्रिसूत्री म्हणजे सुंदर, सुकुमार आणि सुदृढपणा हवा असल्यास आणि अभ्यंग करण्यासाठी कोणाचीही आवश्यकता नसते. सकाळी अंघोळीच्या 1 तास अगोदर तेल कोमट करून घ्यावे आणि स्वतः आपल्या त्वचेमध्ये असे तेल जिरवण्यास सुरुवात करावी आणि 1 तासानंतर उठण्याने स्नान केल्यामुळे अभ्यंगाचे किंवा स्नेहनाचे सर्व फायदे मिळताना दिसून येतात.